हा क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये जर सातत्याने बघितलं 3 दिवस एक उत्कृष्ट आवाज वॉइस ऑफ द भिवंडी एक सुसज्ज आवाज आपण ऐकत आले. धन्यवाद योगेश सर. एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय. जय मसोबा चिंचवली आयोजित लाख मोलाची ही स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला आलाय. आजचा या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवस असेल नक्कीच सेकंड मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच वालका संघ विपक्ष की चिंचोली संघ पहिला चेंडू ऑन साइडला फेकून दिला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकतो. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल का तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतात. परिषटक हाताळतोय. चिंचोली संघाकडनं विचार केला गेला तर गोलंदाज सरणी पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. सोपण आणि नवीनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे वालकास संघाकडनं. इथं मात्र पुन्हा एकदा फुल ऑर लाईनचा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी कमी उसळी घेतोय, जातोय विकेट. बॅक टू बॅकचा आलेला हा दुसरा निर्धाव चेंडू आणि प्रेशराईज केलं जातोय सोपानला. सोपानची एक वेगळी ओळख आहे कारण की सातत्याने सोपानचा विचार केला अटॅकिंग क्रिकेट खेळत असतो वालकास संघासाठी कारण की आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचं सुद्धा एक वेगळं नाव आहे. इथं मात्र पुन्हा एकदा फुल ऑर लाईनचा चेंडू टाकला, तो सुद्धा निर्धाव फेकतोय. एक जबरदस्त गोलंदाजी होते सनीच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू निर्धाव फेकतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गणेश कुक्षे विपक्ष वरफ संघ यापुढील मॅच असणारे. दोन्ही संघांना विनंती असेल का आपण आमच्या आयोजकांकडून पोचायचं आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला जाईल. कार्पेटच्या सहाय्याने लॉंग क्षेत्रामध्ये एकच धाव कंप्लीट केली जाते. पूर्णपणे जखडून ठेवलंय ते मात्र वालकास संघाला. एक लाजवाब परफॉर्मन्स देतोय सनी आपल्या गोलंदाजी मार्क वरती. सोपन मात्र कुठेतरी निराश केलं आपल्या पूर्ण संघाला कारण की 4 चेंडू फेस करते आणि एकच धाव खर्च. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद असेल. पहिला धक्का लागतोय तो मात्र ओके. बॅटकटचा एक डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. प्रथमतः आमच्या अंपायरांना सुद्धा वाटलं होतं की लेग बाय सुरुवात फलंदाज बाद आहे परंतु लगेचच डिसिजन आलाय आणि फलंदाज बाद नसणार आहे. सन्माननीय व्यक्तिमत्व निलेजी कडू ओरपगावचे एक सन्माननीय व्यक्तिमत्व आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या आयोजकांकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. सनीचा शेवटचा चेंडू असेल षटकातील पॉवर प्लेचं. इथे मात्र व्हेरिएशन दाखवतो. लाजवाब गोलंदाजी. काय व्हेरिएशन केले सनीने. षटक क्रमांक सनीचं पहिलं क्षमतय. धावफलकावरती धावांचा विचार केला फक्त आणि फक्त 2च धावा धावफलकावरती लागल्या जातात. लॉस ऑफ 0 विकेट या कमी वेळात. नक्कीच ऐकूया आपण डीजे ओमसाईच्या माध्यमातून. युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. सर डीजे रोहितच्या माध्यमातून आपण सातत्याने संगीत सुद्धा ऐकतोय. या चौथ्या दिवसामध्ये सुद्धा एक चांगलं संगीतमय वातावरण आपल्या या क्रीडा नगरीमध्ये नक्कीच बनवलंय ते मात्र डीजे रोहितच्या माध्यमातून. धावफलकावरती विचार केला फक्त आणि फक्त 2 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. 0 नक्कीच विकेट सांभाळून ठेवल्यात परंतु अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. सोपण आणि नवीनला मात्र दोघांनी एक धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी केली सनीने पहिल्या षटकामध्ये. RH कशिवले संघ नक्कीच कशिवले 11 संघ आज सज्ज आहे या दुसऱ्या सामन्यामध्ये. विचार केला वालकास संघ विपक्ष एक चांगली रणनीती आखली. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक आहे
नक्कीच 4 षटकामध्ये आपल्याला मात्र एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. पॉवर प्लेचं षटक त्याच्यासाठीच असतं, ते अटॅकिंग क्रिकेट खेळायचं असतं. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा आल्यात. परंतु सोपानसारखा दिग्गज आणि स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सोपानवरती दारोमदार असेल वालका संघाची. नवीन आणि सोपानची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. मनोजसाठी एक पारितोषिक आले. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू वाईट एक्सटीच्या बाहेर जातोय. नक्कीच वाईड येतोय. वाईडने अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 3 धावा. दुसरे षटक आहे मनोजचं प्रगतीपथावर. मनोज एक लेफ्ट आर्म चांगली गोलंदाजी करतोय. चामुंडा वास असेल, त्यानंतर असेल आरपी सिंग, त्याच शैलीची गोलंदाजी केली जाते मनोजच्या माध्यमातून. एक चांगलं रनअप आणि स्टान्स सुद्धा बघतोय. इथं मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या साने ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. किती धावा मिळतील? एक सिंगल धाव कंप्लीट केले. कुठेतरी मिसफील्ड झाले, त्यामुळे नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहे. या 2 धावेने धावफलक जलदगतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या जातात 5 धावा. दुसरे षटक आहे मनोजचं प्रगतीपथावर. मनोजच्या विकेट हॅट्रिक साठी नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. उमेश जाधव यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य व्यक्तिमत्व मधुकरजी कशुले यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक येत आहेत. त्यासाठी मनोज साठी विकेट हॅट्रिक साठी. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड झाले आणि इथं मात्र मिसफील्डचा खामियाजा भुगततात खेळाडू. चेंडू जाईल सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. चिंचवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. चिंचवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. युवा सेना चषकचा मान, युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. नक्कीच या 4 धावेने मात्र धावफलक जलदगत्या पुढे जाते 9 या आकड्यावरती. मनोज वरती चढवलाय मात्र नवीन हल्ला. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. नवीन सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन. लागलेला पहिला धक्का. वरती चांगला फटका खेळला होता, परंतु नंतर आपली लाईन आणि लेन मध्ये कुठेतरी मनोज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. त्याच एक सरप्राईज म्हणून विकेट भेटलाय तो मात्र मनोजला. विकेट हॅट्रिक साठी मधुकरजी कशिवले. त्यानंतर उमेश जाधव त्यांचा बर्थडे सुद्धा आज आहे. यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते मात्र मनोजसाठी. लगातारचे 3 विकेट आपल्याला 1000चं पारितोषिक असेल. एक चांगली मॅच रंगते. ते मात्र RHV कशिवले 11 विपक्ष वालका संघ, या 2 संघांमधील ही सामना नक्कीच वालका संघाला अक्षरशः जखडून ठेवले गोलंदाजांनी. काय लाजवाब स्पेल फेकतोय. पहिले सनीचा विचार केला, फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता मनोज आपल्या गोलंदाजीवरती चांगले एक क्लास दाखवतोय आपल्या संघासाठी. धावा खर्च केल्यात मनोजने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. 3 चेंडू फेस केलेत. मिसफील्ड मुळे नक्कीच मनोज वरती धावा आल्या. जर तो चौका सुद्धा फील्ड केला असता, त्यानंतर लॉंगांच्या क्षेत्रामध्ये ज्या 2 धावा आल्या ते सुद्धा मिसफील्ड झाली म्हणून 2 धावा आल्यात. म्हणून एक चांगला स्पेल फेकला आतापर्यंत. नवीनची जागा भरून घेण्यासाठी वालका संघाकडनं सुदर्शन येतोय. इथे मात्र हलक्या हाताने ऑन ड्राइव्ह प्लेस केलाय. चेंडूला कव्हर रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच बोलता या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या जातात. डबल डिजिट डबल फिगर 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर मनोजचं. 4 चेंडू फेस केलेत. मनोजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु मिसफील्ड जर झाली नसती तर मनोजने सुद्धा एक इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आतापर्यंत. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लास केलाय चेंडूला. इथे मिसफील्ड होते. थर्डमॅन रिजन मध्ये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू फरार होतोय का? फील्ड जाईल सीमा रेषा पार. अजून एक सॉरी मिसफील्ड झाली नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण केलंय. सॉरी चुकीच्या दुरुस्ती. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण होते. धावा वाचवल्यात.
2 धावा येत आहेत. ओके, 2 धावा वाचवण्यात यश आलंय. दरम्यानच्या क्षेत्ररक्षकांना प्रथमतः झील सुटला, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यानंतर कमबॅक केलाय. इथे मात्र चेंडूला लाफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. फायनलिंगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, फलंदाज बाद. सुदर्शनची खेळी संपुष्टात येते. DJ BS धन्यवाद डीजे. अजून एक धक्का क्रमांक दुसरा लागतो वालकास संघाला. आतापर्यंत मनोजने चांगली गोलंदाजी केली. धाव फलकावरती धावांचा विचार केला. 13 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. त्यानंतर मनोजच्या षटकामध्ये गचाळ क्षेत्ररक्षण नक्कीच झालं, परंतु मनोजने सुद्धा चांगलं कमबॅक करून दिलंय, कारण की शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले. सुदर्शन सारख्या स्टार खेळाडूला बॅक टू द पवेलियन पाठवलंय. ते मात्र मनोजने धाव फलकावरती 13 धावा, 7.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा येत आहेत वालका संघासाठी. इथून आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल का, तर नक्कीच RHV कशिवले 11 संघासमोर जर आपल्याला टार्गेट सेट करायचं असेल तर इथनं कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. सोपानसारखा स्टार खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु खूप कमी चेंडू फेस केले सोपानने. आतापर्यंत 3च चेंडू फेस केले. सोपानला जर चेंडू जास्त फेस केले असते सोपानने, तर नक्कीच त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येणं साजेसं आहे, कारण की अटॅकिंग क्रिकेट सातत्याने खेळत असतो. मला वाटते 2006 असेल, 7 असेल, हा खेळाडू नक्कीच अंडरआर्म क्रिकेटमध्ये षटकार मारीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत होता. तोच खेळाडू नक्कीच आपण ओरम मध्ये सुद्धा वालका संघासाठी एक चांगलं क्रिकेट खेळत आलाय. परंतु RHV कशिवले संघाची रणनीती आपण बघितली तर नक्कीच सोपानला कुठेतरी स्ट्राईक वरती नाही ठेवत आहेत. हे चांगलं रणनीती आखले ते मात्र कशिवली 11 संघाने. गणेश येतोय गोलंदाजी मार्कवरती 30 षटक हाताळण्यासाठी. इथं मात्र फुल्लार लेनचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद. अक्षय बॅक टू द पवेलियन. षटकाचा विचार केला. फक्त 2 धावा. सनीने पूर्णपणे आपल्या मॅच मध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. फक्त 2 धावा खर्च केल्या. सुपन सारख्या स्टार खेळाडूला पकडून ठेवलं. त्या षटकानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करता आलेलं नाहीये. मनोजचा विचार केला. मनोजने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. आता 30 षटक गणेश हाताळतोय. गणेश सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का दिलाय. अक्षय सारख्या स्टार खेळाडूला बॅक टू द पवेलियन पाठवलंय. एक चांगला क्रिकेट दाखवतोय RHV कशिवले 11 संघ. पुढचा चेंडू गणेशाचा सोपानसाठी. इथे मात्र बॅकफुटला केले. पंच केलाय. पॉइंट रिझन मधनं चेंडू फरार होईल. आउटफील्ड फास्ट. कुठपर्यंत चेंडू पडतो. चेंडू जाईल कार्पेटच्या साहाय्याने सीमा पार. चौकार. काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग. डोक्यावरून किती धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण. लाजवाब एफर्ट दाखवलाय क्षेत्ररक्षकाने आणि धावा खर्च करतोय. फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. एक चांगलं फिल्डिंग 100% परफॉर्मन्स देतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक.
सोपानने ते क्षेत्र निवडलं होतं, परंतु गणेशच्या गोलंदाजीवरती नक्कीच गणेशने फिल्डिंग चेंज ऑफ फिल्डिंग केला आणि त्यामध्ये नक्कीच 2 धावा वाचवण्यात यश आल्यात. ते मात्र RHV कशिवले 11 संघाला धावफलकावरती धावांचा विचार केला डबल डिजिट डबल फिगर 19 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर गणेशचं. यानंतर येणारे नक्कीच षटक असतील त्यामुळे मात्र हाणामारीचे षटक असतील, कारण की यामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावफलकावरती 19 धावा, 4 षटकांची ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये आपल्याला RHV संघाविरुद्ध चांगलं टार्गेट सेट करावा लागेल. बालका संघ पुढचा चेंडू गणेशाचा. इथे मात्र नक्कीच फुल ऑर लाईनचा चेंडू होता, चेंडू फेकून दिलाय, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, दणदणी षटकार. नक्कीच व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता गणेशचा, कारण की 2 बॅकअप लेनचे चेंडू टाकले, त्यावरती कव्हर ड्राईव्ह दाखवला ते मात्र सोपानने, आणि व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता त्यावरती फुल ऑर लेनचा चेंडू लगेचच ओळखला सोपानने आणि चेंडूला फेकून दिलाय. ते मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी मॅग्निफिसंट बॅटिंग करतोय आता मात्र सोपान. धावफलकावरती धावांचा विचार केला 25, लॉस ऑफ 3 विकेट्स. नक्कीच चांगलं टार्गेट सेट करण्याचा मनोदय आहे तो मात्र सोपानचा, परंतु RHV कशिवले संघाचा विचार केला. अजूनही संघामध्ये कमी धावा देणं गरजेचं आहे. ते मात्र शेवटच्या षटकामध्ये तिसरं षटक आहे गणेशचं. इथं मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये, चेंडू जाईल, एकदा कंप्लीट केली जाते. चांगला थ्रो सुद्धा आहे, परंतु या 2 धावांपासून वंचित ठेवू शकले नाहीये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनच खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघतोय, सोपान आणि जयदीपच्या माध्यमातून या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती धावांचा विचार केला गेला, धावा लागतायत 27 धावा. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू असेल गणेशाचा. खूप धावा खर्च केल्यात गणेशने आतापर्यंत, तर विचार केला तब्बल 14 धावा खर्च करतोय गणेश. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो मात्र गणेशाचा. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू फेकून दिले क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट होईल आणि एके धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात तब्बल 28 धावा. षटक क्रमांक 3 संते 28 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच एक चांगलं संगीतमय वातावरण आपण बघतोय डीजे रोहितच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारानंतर, प्रत्येक चौकारानंतर, प्रत्येक विकेट नंतर तुम्ही मॅच जिंका किंवा हारा, परंतु डीजे नक्कीच सतत जिंकत असतोय, कारण की प्रत्येक विकेट नंतर समोरील टीम जल्लोष करत असते, प्रत्येक चौकारानंतर समोरील टीम एक कौतुक करत असते. त्यामुळे नक्कीच डीजेचं हे संगीतमय वातावरण आपण बघतोय या क्रीडा नगरीमध्ये. जय म्हसोबा आयोजित भव्य दिव्य मानाची, सन्मानाची, ही प्रतिष्ठेची ही स्पर्धा नक्कीच आपल्या परिसरात एक ग्रामीण खेळाडूंना एक आगळं वेगळं स्टेज उभं करून देते. ते मात्र जय म्हसोबा चिंचोली या संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ते मात्र खूपच चांगला चेंडू, बॅकअप लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू फेकला गेलाय गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. आपण विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने एक चांगला परफॉर्मन्स दिलाय पहिल्या चेंडूवरती. सनीने पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर मनोज आला, मनोज सुद्धा पहिला चेंडू वाईट टाकला, परंतु चांगलं कमबॅक केलं होतं. गणेश आला, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलं. निखिल एक चांगली सुरुवात करतोय, सुरुवात गोड करतात, परंतु नक्कीच एंड मात्र कुठेतरी. इथं मात्र बॅकफुटला केले, पंच केला चेंडूला, चेंडू जाईल तो मात्र डीप कव्हर रिजन मध्ये. एकच धाव कंप्लीट केली जाते. सन्मान्य व्यक्तिमत्व मधुकरजी कशिवले सावित्य व्यासपीठावरती आलेले आहेत. आमच्या आयोजकांकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच आपल्या खेळाडूंची आज मॅच आहे, आपल्या गावाची मॅच आहे आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी नक्कीच गावातील सन्मान्य व्यक्तिमत्व मधुकरजी कशिवले इथं नक्कीच उपस्थित झाले. धन्यवाद साहेब. पुढचा चेंडू निखिल याचा
सफल झालाय खेळाडू. इथे मात्र बॅकफुटला केले, पंच केल्या, चेंडूला पुल केलाय, परंतु नक्कीच अनसक्सेसफुल झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्यात 31 धावा आणि इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. जयदीप बॅक टू द पवेलियन. तब्बल चौथा विकेट बॅक टू द पवेलियन जातोय आणि नक्की जयदीपची एक रणनीती होती. जयदीपाने जर विचार केला सोपानचा तिसऱ्या रनसाठी धावणं भाग केला आणि सोपानला मात्र स्ट्राईक वरती आणले, कारण की जास्तीत जास्त चेंडू सोपानने फेस करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, नंतर 1 धाव आणि आता मात्र 2 धावा येत आहेत. ते मात्र निखिलच्या गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी करतोय RHB कशिवले 11 संघाकडनं. निखिल चौथ्या षटकामध्ये स्लॉकचं षटक आहे आणि या स्लॉकच्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच व्हेरिएशन करणं गरजेचं असतं. आपण IPLचे सामने बघत असतो. डॅरन ब्रावो असेल, नंतर असेल हार्दिक पांड्या, आपल्या गोलंदाजीवरती नक्कीच सातत्याने एक व्हेरिएशन दाखवत असतात. इथे मात्र कुठेतरी चुका झाल्यात गोलंदाजाकडने. नो चेंडू आमच्या पंचांनी लगेचच घोषित केलाय आणि नो प्लस 2 धावा येत आहेत. धाव फलकावरती धावांचा विचार केला, 34 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिट वरती सोपान सारख्या खेळाडूला जर अशा प्रकारे गोलंदाजी केली तर अक्षरशः तुटून पडू शकतो सोपान, कारण की पहिल्या चेंडू पासून मैदानामध्ये तग धरून उभा आहे. आपली विकेट इम्पॉर्टंट आहे आणि त्या विकेट शेवटपर्यंत ठेवून दिले मात्र सोपान याने. नक्कीच 34 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. 3 चेंडू आतापर्यंत निखिलने फेकलेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर सनीने फक्त 2 धावा, नंतर मनोजाला 11 धावा खर्च केल्या आणि नंतर गणेशने मात्र 15 धावा खर्च केल्या. धाव फलकावरती विचार केला, चौथं षटक प्रगतीपथावर आहे निखिलचं आणि धाव फलकावरती 34 धावा लागल्यात. आतापर्यंत विकेट गमावल्या ते मात्र तब्बल 4 विकेट. इथून मात्र वालका संघाला एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. राहिलेले चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू निखिलचे आणि यामध्ये आपल्याला षटकार आणि चौकारांची बोली बोलावी लागेल. जर RHB कशिवले 11 संघासोबत एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट आणि यावरती आपल्याला धावा करायची एक संधी असते. ते मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू होता, इनर एज लागले, चेंडू जातोय तो मात्र डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. गुड थ्रो, लाजवाब थ्रो केला, अटपण करून दिली नक्कीच आपल्या ऑलराऊंडरची. ते मात्र रवींद्र जडेजाची लेफ्ट हँड गोलंदाज आणि लेफ्ट हँडचा हा फायदा असतो की लगेचच थ्रो केला आणि या 2 धावांपासून वंचित ठेवलं नाही. ते मात्र वालका संघाला 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 36 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु चेंडू जातोय डीप मिड विकेट कडे. 1 धाव कंप्लीट आणि इथे मात्र थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 38 धावा. शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावर, तो मात्र निखिल याचा. क्रिकेट प्रेमी नक्कीच अनिरुद्ध पितांबर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आमच्या आयोजकांकडून आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावर. इथे मात्र मोठा फटका येतो शेवटच्या चेंडूवरती. चेंडू फेकून दिलाय डीपच्या डोक्यावरून. चेंडू फरार होईल सीमा पार. षटकार.
हॅलो. नक्कीच 44 धावा ऑन द बोर्ड लावले आहेत. वालका संघाने एक जबरदस्त फटका सजवला. शेवटच्या चेंडूवरती चेंडू फेकून दिलाय 6 धाव्यांसाठी. सोपाने नॉट आउट खेळ केली. तब्बल धावा केल्यात आपल्या संघासाठी. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने नक्कीच सोपान वैयक्तिक खेळीचा विचार केला. एक लाजवाब मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. 29 धावा आपल्या संघासाठी कुठून काढल्या त्या मात्र नक्कीच सोपाने एक जबरदस्त खेळी साकारले आपल्या संघासाठी. धावफलकावरती 44 धावा ऑन द बोर्ड. नक्कीच 44 धावा 45 धावांचं लक्ष आहे ते मात्र RHV कशिवले संघासाठी. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 2 धावा. त्यानंतर आलेल्या 11 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गणूवरती सुद्धा हल्ला चढवलाय 15 धावा आणि निखिलने सुद्धा तब्बल धावा खर्च केल्या त्या 16 धावा. एक जबरदस्त कमबॅक करून दाखवले वालका संघाने. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर विचार केला तर तिथून कमबॅक करायचा होता. परंतु सोपानसारखा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि सोपानने पूर्णपणे धावफलकांवरती अंकुश लावून एक धावांचा विचार केला. 44 धावांचं डोंगर उभं केलंय RHV कशिवले संघासाठी. साऱ्या क्रिकेटपटूंची जान चिंचवली गावाचं मैदान. साऱ्या क्रिकेटपटूंची जान. युवा सेना चषकचा मान. युवा सेना चषकचा मान. तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. 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 यापुढील मॅचसाठी वरब संघ विपक्ष धानेश 11 कुक्षे संघ या दोन्ही संघांच्या संघनायकाने नक्कीच नाणेफेकीसाठी आमच्या समोर कक्षासमोर यायचं आहे. नक्कीच प्रति षटकामागे आपल्याला 11.25 च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. जर आपल्याला सामना विजयी करायचा असेल तर आपल्याला मात्र प्रति षटकामागे 11.25 च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. ते मात्र RHV कशिवले 11 संघ एक जबरदस्त सामना रंगतोय. आपल्या परिसरातील 2 दिग्गज संघ आमने सामने टाकलेत आजच्या या स्पर्धेच्या 4थ्या दिवसाअखेर. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व विकी जाधव यांकडनं ATM ओपन केलं जाते. मात्र चिंचवली संघासाठी प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विकी जाधव यांच्याकडनं नक्कीच प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धानेश 11 संघ आपल्याला ऑफिशियल कॉल्स येतात आमच्या आयोजकांकडनं. नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. वरब संघाचे संघनायक इथे नक्कीच नाणेफेकीसाठी सज्ज आहेत. प्रेम पाटील नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमच्या आयोजकांकडून आपल्याला सातत्याने एक विनंती केली जाते. 45 धावांचा पाठलाग करताना मात्र प्रथम फलंदाजीसाठी निखिल आणि रुपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 45 धावा म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 12.25 च्या सरासरीने धाव्या कुटाव्या लागतील. ते मात्र RHV चिंचवली संघासाठी. यापुढील मॅच असणार आहे एक बिग मॅच असेल. धानेश 11 कुक्षे संघ विपक्ष नक्कीच विचार केला तर वरब संघ ही बिग फाईट असेल. यापुढील मॅच आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पहिला चेंडू गोलंदाज संगमच्या माध्यमातून फुल ऑर्लेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर जातोय विकेट किपर कडे. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय आणि आठवण करून देते का तर नक्कीच आम्ही पहिल्या फलंदाजी करताना आपल्या गोलंदाजाने नक्कीच सोपानला 3 चेंडू निर्धाव फेकले होते. पहिला चेंडू संगम निर्धाव फेकतोय. निखिल साठी फेकलेला हा फुल ऑर्लेनचा चेंडू डायरेक्ट विकेट किपर कडे जाईल. आलेली पहिला निर्धाव चेंडू पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतोय संगम. एक जिम्मेदारी असते पॉवर प्लेचं षटक हाताळणं.
इथे मात्र बॅकफुटला केले, पंच केलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. किती धावा मिळतील? चेंडू जाईल, 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द क्राउड, चौकार. अगं सुषमा एक जबरदस्त फटका सजवलाय निखिलने. का मला नक्कीच RHV कशिवले 11 संघाच्या ओपनिंग साठी पाठवलंय याचं प्रत्यक्ष आपण बघितलं. निखिलच्या बॅट मध्ये आलेला एक संघर्षमय चौकार. इथं मात्र बॅकफुटला केले, पंच करायचा होता, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला फेकून द्यायचं होतं, परंतु अपयश येतंय निखिलला. अजून एक निर्धाव चेंडू, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 4 धावा 3 चेंडू फेस करतोय निखिल. नक्की धानेश 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. वरप संघाच्या नक्कीच कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस साठी आमच्या नक्कीच नाणेपैकी टॉस बॉक्स साठी यायचं आहे. स्वर्गीय वनिताताई सदाशेठ मोरे टॉस बॉक्स साठी आपण लगेच सज्ज राहायचं आहे. फुल ऑनलाईनचा चेंडू होता, नक्कीच हेलिकॉप्टर दाखवतोय. एकच धाव कंप्लीट होते आणि इथे मात्र थ्रोचं चांगलं बॅकअप झालं नाही म्हणून या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावांचा विचार केला 6 धावा ऑन द बोर्ड. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर संगमचं आणि या षटकामध्ये आपल्याला धावा येणं गरजेचं आहे. आपल्याला प्रति षटक 11 पूर्णांक नक्कीच 25च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आपण समीकरण बघतोय तर 4 चेंडू फेस करते, धावा लागल्यात तब्बल 6 धावा. इथं मात्र लाईन बघावी लागेल. नक्कीच YC100च्या खूपच बाहेर चेंडू टाकला जाईल आहे. तो मात्र संगमच्या माध्यमातून अतिरिक्त धावा येत आहेत. अतिरिक्त धाव्याने सुद्धा धावफलक पुढे जाते 7 या आकड्यावरती. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागते. परंतु जर आतापर्यंत विचार केला संगमचा, एक चांगली गोलंदाजी केली संगमने. एक पहिला चेंडू विचार केला फुलर रनचा, नंतर बॅकअप लेनचा चेंडू टाकला, त्यावरती फलंदाजाने मात्र 4 धावा अर्जित केला. जर विचार केला दोन्ही चेंडू फुलर लेनचे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा लाईन बघावी लागेल. लाईन पटूस कुठेतरी भरकटतोय तो मात्र गोलंदाज संगम धावा खर्च करतोय. आतापर्यंत 8 धावा 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. ते मात्र संगम याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. परंतु अशा प्रकारे जर आपण अतिरिक्त धावा देतायत तर नक्कीच आपल्याला चेसिंग करताना समोरचा संघ समोरच्या संघाला मात्र एक बोनस पॉइंट देत आहे, या मात्र ती मात्र शंका नाहीये. पुढचा चेंडू संगम विपक्ष निखिल. इथे माझा फुल्लार लेनचा चेंडू, चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक येतोय आणि फलंदाज बाद निखिल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक पहिला RHV कशिवले 11 संघासाठी. इथे मात्र पहिला धक्का बसतोय तो निखिलच्या माध्यमातून. एक फुलर लेनचा चेंडू होता, याच्यावरती अटॅकिंग फटका मारण्याच्या नादात नक्कीच निखिल सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन जातोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज येतोय कैलाश. कैलास आणि रुपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये 45 धावांचा एक आव्हानाचा पाठलाग करताना मात्र कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये ऍक्टिवा डिओ गाडी आहे, नक्कीच आमच्या कॅमेऱ्याच्या समोर आहे. ते मात्र नक्कीच नो चेंडू आहे आणि नो चेंडू वरती नक्कीच फ्रीड सुद्धा असणार आहे. व्हाईट कलरची ऍक्टिव्ह आहे, व्हाईट कलरची ऍक्टिव्ह आहे आपल्या पडद्याच्या मागे, ब्लॅक पडद्याच्या मागे स्टेजच्या समोर जे आपलं वडापावचा स्टॉल आहे त्याच्या समोर एक करिश्मा गाडी आहे आणि त्याच्या साईडला एक व्हाईट कलरची ऍक्टिव्ह आहे, त्याची आरशी. नक्कीच आमच्या बाजूला युनिकॉर्न गाडी सुद्धा आहे. ते मात्र बॅकअप लेनचा चेंडू, फलंदाज
नक्कीच थर्ड अंपायर साठी कॉल पाठवलाय. नक्कीच म्हणजे थर्ड अंपायर कडनं डिसिजन येतोय की नॉट आउट असेल. टॉससाठी यायचंय. षटक क्रमांक पहिले संपतोय. धाव फलकावरती धावांचा विचार केला. धावा लागल्या जातात 10 धावा. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व कृष्णाजी मोरे यांच्या हस्ते नक्कीच यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. ते मात्र धानेश 11 विपक्ष वरफ संघ धनेश ओके धनेश 11 कुक्षे संघ विपक्ष वरफ संघ दोन्ही संघाचे संघनायक नक्कीच उपस्थित आहेत. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 10 धावा. पहिले षटक संपते. टॉस केला जातोय. दहा धावा लागतायत तुब्बल. पहिले षटक संपतंय. वरफ संघ नाणेफेक विन होतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो मात्र वरफ संघाने. षटक क्रमांक पहिले संपलंय. ते मात्र गोलंदाज संगमचं 10 धावा खर्च करतोय. वैयक्तिक एक जबरदस्त सामना रंगतोय कारण की 11.25 च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. इथून मात्र कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. RHB कशिवली 11 संघासाठी रुपेश आणि आता मात्र कैलासची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिल सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन झालाय. दुसरे षटक आहे गोलंदाज सुदर्शनचं. ते मात्र नक्कीच पहिला चेंडू होता फुल्लर लेनचा. पाठवल्या चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. तो मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे मात्र मिसफील्ड झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. मिसफील्डचा खामियाजा नक्कीच आपल्याला मात्र धावा देऊन जाईल समोरील संघाला. धाव फलकावरती 2 धाब्याने धाव फलक पुढे जाते 12 या आकड्यावरती. एक जबरदस्त गोलंदाजी बघतोय आपण सुदर्शनच्या माध्यमातून. आठवण करून देतोय टेनिस क्रिकेट जगतातील नक्कीच भिवंडीची पॉवर नक्कीच आठवण करून देतोय. तो मात्र भावेश पवारची त्याच प्रकारची शैली त्याच प्रकारचा लेफ्ट आर्म गोलंदाज नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी करतोय तो मात्र सुदर्शन. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच फुल्लर लेनचा दुसरा चेंडू आणि बॅक टू बॅक. नक्कीच प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते मात्र सन्माननीय व्यक्तिगत मधुकरजी कशिवले साहेबांच्या हस्ते. नक्कीच साहेबांनी आपल्या या खेळाडूंना ATM ओपन करून दिलाय. प्रत्येक षटकास आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते मात्र RHB कशिवले 11 संघासाठी. सुदर्शनची गोलंदाजी मात्र तेज तर्रार आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकले धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. एक जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय तो मात्र सुदर्शन. इथे मात्र स्लोवर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु मिसफील्ड झाले. मिसफील्डने नक्कीच धावा येतील 4 धाब्याने धाव फलक पुढे जाते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात. ते मात्र तब्बल 16 धावा. वाईट चेंडू येतोय.
वाईट येतोय, एक अतिरिक्त धावा येत आहेत ते मात्र सुदर्शनच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, परंतु खेळाडूंचा तितका रिस्पॉन्स भेटला नाही, त्यामुळे नक्कीच चौथ्या चेंडूमध्ये लाईन आणि लेन पासून कुठेतरी भरकटतोय तो मात्र गोलंदाज सुदर्शन. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडू झालेत, 17 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, ऑन साइडला चेंडू फेकून दिले, एक धाव कंप्लीट आणि चांगलं रनिंग बिटवीन विकेट. 2 फलंदाजांचे मात्र धावा 2 धावा नक्कीच धावून पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावेने धावफलक पुढे जाते. 19 या आकड्यावरती सुदर्शन वरती मात्र हल्ला चढवलाय तो मात्र दोन्ही फलंदाज रुपेश असेल कैलास असेल चांगलं रनिंग बिटवीन विकेट दाखवले मैदानाच्या आतमध्ये. गुरुनाजी जाधव सन्माननीय व्यक्तिमत्व यांच्याकडनं सुद्धा एटीएम ओपन केले जाते. RHV कशिवले 11 संघासाठी प्रत्येक लगातारच्या 4 चौकार हजाराचं पारितोषिक आहे. सन्माननीय व्यक्तिमत्व योगेश पाटील साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. आमच्या आयोजकांकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच वरफ संघाचे संघ मालक यायचंय व्यासपीठावरती, आमच्या आयोजकांकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सुदर्शन याचा, एक चांगली गोलंदाजी केली सुदर्शनने. इथे मात्र अजून एक स्लोवर चेंडू टाकला रडार मध्ये फलंदाजाच्या, परंतु क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन. नव्हता स्लोवर चेंडू होता, यामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु नक्कीच अपयश आलंय. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा RHV कशिवले 11 संघाला आणि धाव फलकावरती धावांचा विचार केला फक्त आणि फक्त 19 धावा ऑन द बोर्ड. 19 धावा लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. आपल्याला 11.25च्या सरासरीने धावा करायच्या होत्या, परंतु कुठेतरी सुदर्शनने त्यावरती एक अंकुश लावण्यात यश आले. ते मात्र सुदर्शनला 19 धावा ऑन द बोर्ड. नक्की दुसरे षटक आहे प्रगती पथावर. ते मात्र सुदर्शनचा एक लाजवाब फेल फेकतो. पहिल्या चेंडू पासून जर सुदर्शनचा विचार केला, चांगली गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकांना कुठेतरी मिसफील्ड झाल्या आणि त्याचा खामियाजा नक्कीच रन मध्ये जाताना आपण दिसतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, ते मात्र सुदर्शनने धावा खर्च केला तब्बल 9 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच बॅकअप लाईनचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट होते आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु एकेच धावेवरती समाधान मानलं जात आहे आणि एके धावेने धावफलक पुढे जाते 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या संपते. धावफलकावरती धावांचा विचार केला 20 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. डीजे साऱ्या क्रिकेटपटूंची जान, चिंचवली गावाचं मैदान, साऱ्या क्रिकेटपटूंची जान. युवा सेना चषकचा मान, युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. 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 वरव संघाचे नक्कीच संगनायक योगेशजी भोये सर नक्कीच आपण आला आहेत. आमच्या आयोजकांकडून आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. योगेशजी भोये सॉरी सन्मान्य व्यक्तिमत्व मांडा गावची योगेशजी भोये आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती. आमच्या आयोजकांकडनं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत.
नक्कीच 11.25च्या सरासरीने धावा कोटायच्या होत्या RHB कशिवले 11 संघाला, परंतु विचार केला प्रत्येक षटकामागे 10-10च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्या आहेत. म्हणजे येणारे 2 षटकांचा विचार केला प्रति षटकामागे आपल्याला 12.50च्या सरासरीने धावा आता कुठणं गरजेचं आहे. जर सामना विजय करायचा असेल कशिवले 11 संघाला तर मात्र प्रति षटकामागे आपल्याला 12.50च्या सरासरीने धावा करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू ते मात्र अपील केली जाते, फलंदाज बाद. कैलास बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3 लागतोय तो मात्र कशिवले 11 संघाला. कम ऑन डीजे. काय जबरदस्त सॉन्ग अटॅच केलंय ते मात्र डीजे रोहितच्या माध्यमातून. विकेट गेल्यानंतर लगेचच बचके राहणार रे बाबा, कारण की गोलंदाजीचा विचार केला, गोलंदाजीचा भार जर बघायला गेला तर विजयवरती आहे आणि विजयने पहिल्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त करून दिली आहे ते मात्र वालकास संघासाठी. त्याचप्रमाणे विचार केला गेला तर RHB कशिवले संघ जर हा सामना विजय होतोय तर पूर्ण 12 खेळाडूंना नक्कीच जेवणाची सोय केली आहे ते मात्र मुकेश कशिवले यांच्या माध्यमातून. जर हा सामना विजय होईल तर 32 धाब्यावरती नक्कीच जेवणाची व्यवस्था केली जाईल ते मात्र RHB कशिवले 11 संघाला. ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅकअप लेनचा चेंडू फेकण्यात यश आलाय गोलंदाज विजयला. नक्कीच आपल्या संघाच्या विजयाचा शिक्कामोर्तब करतोय की काय विजय. एक लाजवाब स्पेल फेकतोय. दोन्ही चेंडूंचा विचार केला, पहिला चेंडू फलंदाज बाद, नंतर रेकला निर्धाव चेंडू. एक लाजवाब गोलंदाजी होते वालकास संघाकडनं, कारण की 12.50च्या सरासरीने धावा कुटायच्या तर आपल्याला पहिल्या चेंडूवरतून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. जबरदस्त स्पेल फेकतोय वालकास संघासाठी तो मात्र विजय. एक चांगला सामना रंगतोय. मला वाटतंय जर या षटकामध्ये 10 धावा जर आल्या तर या पुढील जे षटक असेल तो मात्र रंगतदार सामना आमच्या प्रेक्षकांना एक मेजवानी ठरेल, कारण की एक या षटकामध्ये 10 धावा येणं गरजेचं आहे ते मात्र RHB कशिवले 11 संघाला. इथे मात्र स्लॉक मध्ये होता चेंडू, ऑन साइडला फेकून दिले, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते आणि इथे मात्र मिसफील्डचा अजून एकदा प्रयत्न होतोय ते मात्र वालकास संघाकडनं. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने मात्र धाव फलका हळूवारीत्या पुढे जाते 22 या आकड्यावरती. 3रं षटक आहे प्रगतीपथावर विजयचा. एक जबरदस्त स्पेल फेकतो विजय. गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू फेकलेत, आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. मनीष आणि नक्कीच सनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडूंना नक्कीच एक चांगली खेळी करणं गरजेचं आहे जर आपल्याला सामना विजयी करायचा असेल. सनी आणि मनीष वरती एक खूप विश्वास दाखवले संघाने. पुढचा चेंडू विजय असा. इथे मात्र स्लॉग मध्ये होता चेंडू, फेकून दिले. किती धावा मिळतील. इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 4था. म्हसोबा क्रिकेट संघ भारी गाजवली त्याने मैदाने सारी. हे आयोजन केलंय सगळ्यात भारी, आता या संघाची लयच न्यारी. हे रणझुंजारिया खेळाडूंचा वाटे साऱ्यांना अभिमान. हे रणझुंजारिया खेळाडूंचा वाटे साऱ्यांना अभिमान. युवा सेना चषकचा मान, युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. धन्यवाद डीजे. नक्कीच नेक्स्ट फलंदाज येतोय तो मात्र जयू.
मनीषनी चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगला झेल पकडण्यात यश आलंय. ते मात्र वालकास संघाने विजय एक चांगला स्पेल फेकतोय. मॅच विनिंग परफॉर्मन्स देतोय विजय गोलंदाजी मार्क वरती. ते मात्र लाईन बघावी लागेल. वाईट एसिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय. अतिरिक्त धावा येत आहेत. अतिरिक्त धावाने धावफलक मात्र एके धाव्याने पुढे जाईल 23 या आकड्यावरती. मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागले. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येईल. धक्का क्रमांक 5 लागतोय. गळती लागली ती मात्र RHV कशिवले संघाला. बॅक टू बॅक. धन्यवाद डीजे. नक्कीच जय मोरेसाठी प्रत्येक षटकारास मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ते मात्र आमच्या आयोजक नक्कीच नितीन मोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते मात्र बॅटची एज फलंदाज बाद. खूप फलंदाज बाद केले. विजयच्या गोलंदाजी हॅट्रिक लागली गेली आहे. एक जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल फेकलाय आपल्या संघासाठी. विजयने विजयाचा शिक्कामोर्तब करतोय की काय. तो मात्र वालका संघ धाव फलकावरती धावांचा विचार केला. 23 धावा ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 संतय. 23 धावा, लॉस ऑफ 6 विकेट्स. क्रिकेटपटूंची जान चिंचवली गावाचं मैदान. साऱ्या क्रिकेटपटूंची जान. युवा सेना चषकचा मान. युवा सेना चषकचा मान. तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषकचा मान. तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. नक्कीच विजयच्या पहिल्या चेंडूपासून विचार केला. उमेश जाधव साहेबांनी नक्कीच मनोजसाठी सुद्धा ATM ओपन केलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चौकारांचे हॅट्रिक जर करतोय मनोज तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचक कक्षामध्ये कॅश सुद्धा जमा झाली आहे. उमेश जाधव साहेब यांच्या हस्ते नक्कीच मनोजसाठी ATM ओपन करून दिले. बाळा आहे स्ट्राईक वरती. शेवटचा षटक आहे. 6 चेंडू धावांची गरज आहे. 20 धावा. येणारे 6 चेंडू. एक चक्का मारल्यावर तुषार मोरेकडून 500 रुपये आणि सुमित मोरे. सुमित मोरे आणि विलास मोरे, तुषार मोरे यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे मॅडीसाठी. तो मात्र बॅटची एज लागले. चेंडू जाईल थर्ड सीझन मध्ये. एकच धाव कंप्लीट होईल. एके धावेने धावफलक पुढे जाते. सॉरी चुकीची दुरुस्ती होतात. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 24 धावा ऑन द बोर्ड. 5 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 21 धावा. जर सामना विजयी करायचा असेल तर मात्र नक्कीच मनोजला कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. मनोजसाठी खूप सारे पारितोषिक आलेले आहेत. इथे मात्र नो चेंडू. अंपायरांनी लगेचच घोषित केला नो चेंडू. पुढचा चेंडू हा पॉवर प्लेचा सॉरी फ्री हिट असेल पुढचा चेंडू. तुषार मोरेकडे या चेंडूवरती 6 मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
इथे मात्र कार्पेटच्या सायनिक चेंडूला फेकून दिले. लॉंग ऑन लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जाईल, फील्ड करेल तर मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावा येत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे जाते. तर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, अपयश येत आहे. ते मात्र मनोज याला निर्धाव चेंडू फेकतोय. गोलंदाज नवीन. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र मनोजच्या बॅट मध्ये मोठा फटका आलाय की काय, झेल मिस झालाय. आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. झेल मिस नक्कीच झालाय. तो मात्र मनोज कुठेतरी औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. आता येणारे 2 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 15 धावा. 2 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटमध्ये जर तर नक्कीच मांडलं जात नाहीये. अजून एक फुलर लाईनचा चेंडू होता. कुठेतरी नक्कीच बॅकफुटला जर पूर्णपणे संघ गेला असेल तर विजयच्या गोलंदाजीवरती तब्बल 4 फलंदाजांनी तंबूच्या आश्रयाला पाठवले आणि फक्त धावा खर्च केल्या 3 धावा. एक मॅच विनिंग परफॉर्मन्स विचार केला विजयचा. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र नक्कीच वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाब्याने धाव फलक पुढे जाताना दिसतोय, परंतु नक्कीच धावा खूप हव्या आहेत. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती खूप धावा करायच्या आहेत. ते मात्र RHV कशिवले संघाला. अजून एक वाईट चेंडू फेकला जातोय. इथे मात्र नक्कीच षटक संपतंय आणि संघ विजय होतोय. तो मात्र वालका संघ. एक जबरदस्त स्पेल फेकला विजयने. प्रथमतः जर विचार केला तर वालका संघाचा प्रथम फलंदाजी करताना सोपानने एक धुरा सांभाळली. त्यानंतर विचार केला तर मात्र विजयने एक चांगला मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. 4 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवले आणि 3च धावा खर्च केल्या. एक